नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. नाशिकच्या जागेवर आता भाजपच्या पंकजा मुंडेंनी दावा केला. काळजी करू नका, प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देऊ असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलं. त्यामुळे एकीकडे हेमंत गोडसे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळत असल्याचं जाहीर केलेलं असताना आता पंकजा मुंडेंनी थेट प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळेल असं जाहीर केल्यानं चर्चांना उधाण आलंय. महायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत आज भाजप प्रभारी दिनेश शर्मा महत्त्वाची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला दोन्ही इच्छुक उमेदवारांसोबतच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहतील. आजच्या बैठकीत उमेदवारीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत. राजापुरात 26 एप्रिलला देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. शुक्रवारी फडणवीसांच्या जाहीर सभेचं राजापुरात आयोजन करण्यात आलंय. दौंड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज मेळावा घेणार आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रदर्शित होणार आहे. जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणना आणि हमीभावाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे या दोघींचे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यावेळी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती हल्लाबोल केला. शहरात, गावात तसंच मंदिर परिसरात भरपूर विजेची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे मशालीची गरज नाही, मशाल मुंबईला परत पाठवू असं विधान दीपक केसरकरांनी केलं. शरद पवारांनी मोदींच्या महाराष्ट्रात होणाऱ्या सभांवरती हल्लाबोल केला. मोदींना लोकसभेत पराभवाची भीती वाटते, म्हणून मोदी वारंवार महाराष्ट्रात सभा घेत आहेत असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर शरसंधान साधलं. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक मोठं विधान केलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आढळराव पाटलांना नाही तर छगन भुजबळांना मिळणार होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं नाव सुचवलं होतं असं कोल्हे म्हणाले. भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली. मोठ्या फरकानं पराभव करून विजयाची हॅट्रिक करणार असं म्हणत संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना आव्हान दिलंय. महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं जाईल. छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना आहे. शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आढळरावांकडून लांडेवाडी ते पुणे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत असणार आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी मुळशी तालुक्यातील मतदारांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी मुळशीकर महिलांना सुप्रियाताईंना कोणत्या चिन्हावरती जिंकून द्यायचे याची माहिती देत घराघरात तुतारी चिन्हाचा प्रचार केला. गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. हक्काची शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानं सावंत नाराज आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा त्यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेत धाराशिवमधल्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे आज तानाजी सावंत नाराजीबाबत काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवेंच्या संपत्तीत 5 वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली. तसंच दोघांचं एकत्रित कर्ज 9 कोटी 94 लाख रुपयांनी वाढलंय. पंकजा मुंडेंनी बीडमध्ये उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात मशाल यात्रा काढण्यात आली. विनायक राऊत यांना जनता परत खासदार म्हणून निवडून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय. ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांना ओव्हर कॉन्फिडन्स असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि काँग्रेसला विश्वासात न घेता प्रचार करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. त्यामुळे निवडणुकांच्या आधीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलंय. अनंत गीते यांनी भाजपवरती हल्लाबोल केला आणि भाजपरूपी बकासुराची भूक कधी भागणार नाही. त्यांनी सत्तेसाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली, तरी त्यांची भूक भागत नाही असं म्हणत अनंत गीते यांनी भाजपला बकासुराची उपमा दिली. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगलाय.
शिवसेना नेते रामदास कदमांनी अनंत गीते यांच्यावरती खालच्या पातळीत टीका केली. टीकेला उत्तर देणार नाही, वेडा माणूस फालतू बडबड करत असतो, त्याची आपण दखल घेत नाही असं म्हणत अनंत गीतेंनी रामदास कदमांना त्यांच्यावरती टीका केली. धाराशिवमध्ये चैत्र पौर्णिमेचा मुहूर्त साधत शरद पवारांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर तुळजाभवानीची आरती केली. शरद पवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी हेलिकॉप्टर लँडिंगसाठी 3 वेळा परवानग्या घेऊन 11,500 रुपये खर्च केला. मात्र हेलिकॉप्टर न आल्यानं तो खर्च त्यांच्या निवडणुकीच्या खर्चात जमा झाल्यानं त्यांना 11,500 रुपयांचा भुर्दंड बसला. हवामान विभागानं कोकणात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढचे 24 तास उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाचा सामना केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. मावळ तालुक्यात वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेत. मुख्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागानं उपक्रम राबवलाय. मावळातील शिरोता वनपरिक्षेत्रामध्ये वन विभागाकडून वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची कृषी निर्यात 8.8% घसरून $43.7 अब्ज वरती आली आहे. निर्यात घटलेल्या शेतीमालात तांदूळ, गहू, साखर आणि कांदा या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. अपुऱ्या पावसाचा आणि पाण्याच्या कमतरतेचा फटका हळद उत्पादनाला बसलाय. देशात हळदीचा अंदाजे 55 ते 60 लाख पोत्यांचं उत्पादन झालंय. गतवर्षीच्या तुलनेत 25 ते 30 लाख पोत्यांची घट झाली आहे. महिन्याभरापूर्वी बाजारात लिंबाचा दर 10,000 रुपयांवरती होता. तापमानात झालेली वाढ आणि त्या तुलनेत अधिक असलेली मागणी आणि पुरवठा कमी त्यामुळे दरात खरं तर वाढ झाली होती. मात्र आता लिंबाचे दर दबावात असून सध्या लिंबाला 5,000 ते 6,000 रुपयांचा दर मिळतोय. पाळीव प्राण्यांना नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का किंवा वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास त्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना पंचनाम्यानंतर काही दिवसात शासनाकडून नुकसान भरपाई मिळायची. मात्र आता नवीन नियमानुसार इयर टॅगिंग नसेल तर जनावरांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे सरकारच्या या आदेशानं शेतकऱ्यांची पंचायत होतीये. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत रोज सरासरी 2 ते 2.5 टन जांभळांची आवक होतीये. होलसेल मार्केटमध्ये जांभूळ 200 ते 250 रुपयांनी मिळत असून किरकोळ बाजारात 400 ते 450 रुपये किलो दरानं विक्री होतीये. अंबरनाथ आणि बदलापूर या 2 शहरांचा पाणीपुरवठा 26 आणि 27 ला बंद असणार आहे. तांत्रिक कामासाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र 12 तास बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा ठेवावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. आणि आता बातमी पुण्यातून. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 4थ्या टप्प्यात 13 मे रोजी पुण्यामध्ये मतदान पार पडणार आहे. त्याआधी मुरलीधर मोहोळ शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. थेट जाऊयात, आपल्याशी मुरलीधर मोहोळ बोलतायत. आवश्यक कसा भरून निघाला हेच आम्ही सांगतोय. मोदीजी हेच सांगतात की मागच्या 50 वर्षाचा बॅकलॉग हे 10 वर्ष आमच्या कामाची हा विकसित भारत करण्यासाठी, जागतिक महासत्ता करण्यासाठीचा पाया आहे. त्यामुळे आता पाया रचून झालाय 10 वर्षात. आता कळस रचायचा आणि त्यामुळे पुढचा प्रवास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली या विकसित भारताचा होणार आहे हेच आम्ही सांगतोय. आणि तेच लोकांनाही पटतंय. लोकही त्यासोबत आमच्या या मोदीजींच्या सोबत आहेत की शेवटी बघा मागची 50 वर्ष नाही 10 वर्ष तुलना लोकच करतात. लीड किती निवडून नक्की येणार. बापट साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर उभे आहोत. त्यांचा आशीर्वाद घ्यायला चालू. त्यामुळे बापट साहेबांचं मताधिक्य आहे. त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन बापट साहेबांना आम्ही श्रद्धांजली वाहणार. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की बापट साहेबांचं जे मताधिक्य आहे किंवा त्यांचे इतकेच किंवा जास्तच घेऊ हीच त्यांना श्रद्धांजली असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं. यावेळी मोहोळ यांनी त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळीची दृश्य आहेत आणि ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते आणि त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत.
आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. 50,000 रुपये उसने दिलेले पैसे परत करत नसल्यामुळे दोघांनी एका व्यक्तीचं अपहरण केलं. त्यानंतर पुण्याला पळून जाणाऱ्या 2 आरोपींना सिडको पोलिसांनी पाठलाग करत अवघ्या 3 तासात अटक करत बेड्या ठोकल्या. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ माजली आहे. मालेगावच्या माळदे भागात नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील सबस्टेशनमध्ये भीषण आग लागली. त्यामुळे जवळपास 80 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र या आगीत वीज वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालंय. नागपूर जिल्ह्यातील भिलगावात बिसन गोंडाणे यांच्या घरी सापाचं पिल्लू आढळलं. त्यानंतर एकापेक्षा अनेक साप आढळल्यानं सर्पमित्राला माहिती देण्यात आली आणि माती उकरल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 26 पिल्लं सापाची आढळली. सापाच्या या सर्व पिल्लांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. शहापूरच्या सापगावमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाड्या शर्यतीमध्ये शहापूर, कल्याण, भिवंडी, मुरबाड या तालुक्यांमधील बैलगाड्या सहभागी झाल्या आणि शर्यत पाहण्यासाठी हजारांच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. राज्यातल्या शाळांमधील पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय घेतल्यानं आता माध्यमिकच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे. शाळा उशिरापर्यंत भरवाव्या लागणार असल्याचं मत विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी व्यक्त केलं. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 69% भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेला पसंती दिली आणि त्या खालोखाल 54% विद्यार्थ्यांनी इंग्लंडला झुकतं माप दिलंय. त्यानंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला पसंती मिळाली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि या इमारतींचं 85% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचं म्हाडाच्या मुंबई मंडळाचं नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला घेऊन जुलैमध्ये मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न आहे. हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते थेट बोरिवलीपर्यंत विस्तारासाठी सुरू असलेला प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आला असून पुढील 3 वर्षात तो पूर्ण करण्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात येतोय आणि या प्रकल्पातील भूतांत्रिक तपासणी, ड्रोन सर्वेक्षण, बाधित बांधकाम सर्वेक्षण, वृक्षतोड सर्वेक्षण ही कामं वेगानं पूर्ण झालेली आहेत. कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी आहे. केनियामध्ये अविरत पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालंय. राजधानी नैरोबीतल्या अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं. मथरे परिसरातून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. विध्वंसामुळे अनेक रहिवाशांना मूलभूत गरजांची कमतरता भासतेय. पूरग्रस्त महामार्ग टाळण्याचा इशारा नैरोबीच्या रहिवाशांना देण्यात आलाय. नैरोबी नदीकाठी असलेल्या उंच भागात जाण्याचं आवाहन करण्यात आलंय लोकांना. तर केनियाच्या पश्चिमेला सुद्धा पुराच्या आणि मातीचे ढिगारे कोसळल्याच्या घटना घडल्या. गेल्या आठवड्यात 100हून अधिक आंदोलकांच्या अटकेनंतर हार्वर्ड आणि काही कॉलेज कॅम्पसमध्ये हमाससह इस्रायलच्या युद्धाबद्दल विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू झाली आहेत. कोलंबिया विद्यापीठात सुद्धा आंदोलन झालं. रशियाच्या 2 S-300 क्षेपणास्त्रांनी बुधवारी पहाटे युक्रेनच्या खार्किव्ह शहरावरती हल्ला केला. त्यात 6 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे इमारतींच्या खिडक्या तुटल्यात, जमिनीत मोठे खड्डे पडलेत. आणखी एक क्षेपणास्त्र दक्षिणेकडच्या ओडेसा शहरावरती आदळलं. त्यात एक महिला जखमी झाली. दरम्यान युक्रेनियन ड्रोनद्वारे रशियाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं होतं. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.